वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते। जवळपास जर बघितलं तर 43-44 अंशापर्यंत हे तापमान गेले। याचं बाष्पीभवन होऊन अनेक प्रकल्पातील पाणीसाठा हे कमी होत असल्याचं चित्र आहे। सध्या ज्या परिस्थितीत जर बघितलं वाशिम जिल्ह्यातील ज्या 75 लघु प्रकल्प आहेत याच्यातले पाणीसाठा जर म्हटलं तर 20% जवळपास आहे। मी सध्या मालेगाव तालुक्यातील खडकी या लघु प्रकल्पात आहे। जर बघितलं तर या ठिकाणी 0% या प्रकल्पात पाणी उपलब्ध आहे। यामुळे जे आजूबाजूच्या ज्या शेती येतात या उन्हाळी पिके घेतले आणि याच्यात याच पाण्याच्या भरोशावर अवलंबून असून मात्र या सध्याच्या परिस्थितीत हे 0% पाणी असल्यामुळे या उन्हाळी पिके धोक्यात आले। तसेच आजूबाजूच्या गावामध्ये जे पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येते। विशेष म्हणजे बघितलं तर या धरणाच्या भरोशावर जे विहिरी असो बोरेर असो याची पाणी स्रोत वाढण्याची शक्यता होती। मात्र हे 0% प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे याच्यामुळे आता गावातही पाणी टंचाईला सामना करण्याची वेळ येते। त्यामुळे आता येणारे अजून 1 ते 2 महिने उन्हाळा बाकी आहे आणि याच्यात अजून तीव्रता तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजून या पाणी टंचाईला समोर जाण्याची वेळ ग्रामस्थांना तसेच शेतकऱ्यांना येणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।